उन्हाळा आला की आपण वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम मार्केटमध्ये जाऊन खातो आणि आज आपण सुवर्णास किचनमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीचं चिकू आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत। एकदम मार्केटसारखं क्रीमी टेक्स्चर असलेलं असं सॉफ्ट आईस्क्रीम आपण घरच्या घरी बनवलेलं आहे। कोणत्याही प्रकारची व्हिप क्रीम न वापरता, तर तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता। असं पौष्टिक आहे फ्रूटपासून बनवलेलं। तर चला रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू। चिकू आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे। तर अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे, तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता। फुल क्रीम दूध घ्यायचं आहे, 4 ते 5 चिकू घ्यायचे पिकलेले। त्यानंतर 2 चमचे कस्टर्ड पावडर, 2 चमचे मिल्क पावडर आणि 50 ग्रॅम साखर घ्यायची आहे। साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता। सुरुवातीला शेगडीवरती जाड बुडाची कढई ठेवायची आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे दूध आहे ना तळाला लागत नाही। अर्धा लिटर फुल क्रीम दूध टाकल्यानंतर आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे। दूध आहे ना उकळेपर्यंत व्यवस्थित असं ढवळत राहायचं। इथे एका वाटीमध्ये ना गार दूध घेतलेलं आहे, कोमट असलं तरी चालेल। त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आहे। तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल, काही हरकत नाही। या ठिकाणी तुम्ही 2-3 चमचे मिल्क पावडर वापरू शकता। आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। कस्टर्ड पावडरमुळे ना दूध खूप जास्त आटवायची गरज नसते, दूध पटकन घट्टसर होतं आणि टेस्टी पण लागतं। यामध्ये आता आपण लगेच मिल्क पावडर पण टाकू, 2-3 चमचे। त्यानंतर साखर टाकायची आहे, 50 ग्रॅम साखर मी इथे घेतलेली, तर ती सर्व टाकते। साखर तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता। आता हे सर्व काही पदार्थ आहे ना पुन्हा एकजीव करून घ्यायचे। सारखं दूध आहे ना हलवत राहायचे असं, आणि व्यवस्थित हे मिक्स झाल्यानंतर आहे ना थोडंसं मंद गॅसवरती दूध आहे ना आटवत ठेवायचं आहे। अर्धा इंच भर आटलं पाहिजे आणि मिश्रण थोडंसं घट्ट झालं पाहिजे। जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते ना लागू पण शकतं तळाला। त्यामुळे मग करपट वास येईल दुधाचा, तर खूप काळजी घ्यावी लागते हे उकळेपर्यंत। तर हे बघा छान असं घट्टसर झालेलं आहे आणि अर्धा 1 इंच आहे ना आटलेलं पण आहे। आता हे खाली खिडकीच्या हवेशीर ठेवते मी बाजूला, फॅन खाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता। आपल्याला पूर्णपणे याला आहे ना गार करून घ्यायचं आहे, अधूनमधून असं ढवळत राहायचं म्हणजे त्यातील वाफ बाहेर जाते आणि मिश्रण थंड पडतं। तोपर्यंत आता इथे मी 4-5 चिकू घेतलेले आहे, तर चिकूची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे। पिकलेले चिकू वापरा, कचरट चिकू वापरू नका। तर छान अशी साल काढून घेतल्यानंतर चिकूची आपल्याला बारीक बारीक फोडी करायची आहे, त्यातलं बी काढून टाकायचं। तर सर्व चिकू मी याच प्रकारे आता कापून घेते। मला आहे ना कालपासून खूप साऱ्या ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई चिकू आईस्क्रीम दाखवा आम्हाला, तर नक्की करून बघा तुम्ही, तुम्हालाही जमेल। खूप सोप्या पद्धतीमध्ये होतं आणि घरी तुम्ही कधीही बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता। यानंतर आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, तर माझं हे ज्यूस करण्याचंच भांडं आहे। हे सर्व काही थंड झालेलं दूध आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। गार झाल्यानंतर आहे ना खूप घट्टसर होतं हे दूध, तर अशा प्रकारे सर्व काही आता टाकून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण जे चिकू कापलेले आहे ना तर ते चिकूही टाकायचे। थोडेसे चिकू आहे ना बाजूला ठेवायचे, त्यानंतर आपल्याला लागणार आहे। तर अशा प्रकारे हे सर्व काही मिक्सरमध्ये टाकल्यानंतर आहे ना मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं। यामध्ये पाणी किंवा बर्फ दूध काहीच टाकायचं नाही, हेच पदार्थ फक्त आपल्याला चांगले व्यवस्थित आहे ना मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्यामध्ये गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे। अशा प्रकारे बारीक केल्यानंतर एखादा डब्बा घ्यायचा आहे पसरट, मी काचेचा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही प्लास्टिकचा घेतला तरी पण चालेल। थोडेसे चिकूचे बारीक केलेले काप पण त्यामध्ये टाकायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आईस्क्रीम खाताना हे चिकूचे काप मध्ये मध्ये छान लागतात। आता ह्या डब्याला वरतून आपल्याला सिल्वर पेपर लावायचा आहे। सिल्वर पेपर नसेल तुमच्याकडे तर प्लॅस्टिकचा कागद लावला तरी पण चालेल, म्हणजे यावरती बर्फाचं पाणी पडणार नाही। आता हा डब्बा आहे ना झाकण लावून आपल्याला फ्रीजरमध्ये 8-10 तासासाठी ठेवून द्यायचा आहे। 8-10 तासानंतर आपल्याला डब्बा काढायचा आहे आणि डब्याचं झाकण काढू। आता आपण यामध्ये आईस्क्रीम कसं तयार झालं आहे ते बघूया। तर वरचा कागद सिल्वर पेपर काढून टाकायचा। तर हे बघा मस्त आपलं इथे आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर याला आपण चमच्याने काढू। तर हे बघा एकदम सॉफ्ट आणि असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आईस्क्रीमला, जसं मार्केटमध्ये मिळतं ना अगदी त्याच प्रकारे झालेलं आहे। एखाद्या बाउलमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये आपण हे आईस्क्रीम आहे ना मस्त असं काढून घेऊ। तर बघू शकता तुम्ही खूप छान असं दिसतंय आणि आईस्क्रीम टेस्टला पण खूप भारी झालेलं होतं। मी जे पण प्रमाण दिलेलं आहे ते व्यवस्थित घेऊन टाका। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।